जय राम कृष्ण हरे 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवारी 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 करकटेवारी देवोनिया करकटेवारी देवोनिया तुळसी हार गळा तुळसी हार गळा करकटेवारी देवोनिया करकटेवारी देवोनिया तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार आवडे निरंतर हे श्रीधान तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुमाने विराजित कंठी कौतुमाने विराजित तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर कंठी कसुमाने विराजित कंठी कसुमाने विराजित तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा
पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे जिया आवडे निरंतर हे जिया तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर कास पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे हेची सर्व Bye.
जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सगळी सुख झाले हो सगळी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबा देवीवर बाबा रखुमादेवीवर बाबा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा तो हा रघुमाल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम स्वामी का
काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा 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 सत्य बोल मुखे सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे दुखे अनेकांचे दुखे दुखवे अनेकांच्या दुखे दुखवे अनेकांच्या दुखे दुखवे अनेकांच्या दुखे दुखवे अनेकांच्या दुखे हीच विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा 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 निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ तुका म्हणे हेची फळ तुका म्हणे हेची फळ तुका म्हणे हेची फळ हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा 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 ओ बारख माये बारक माये 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 ओ बारख माये ओ बारक माये स्वामी काज गुरु भक्ती 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 पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती विष्णू की महापूजा विष्णू की महापूजा पितृवचन सेवापती पितृवचन
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचना सेवापती हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखवे अनेकांच्या दुखे हेच विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे येते फळ तुका म्हणे येते फळ हेच विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण सत्ताजिया दुसरे चरण सत्ताजिया दुसरे चरण सत्ताजिया त्याच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका संताजिया दुसरे चरण संताजिया
पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका महायोग तिथे तटे विमरते वरण पुंडलिकं दातून मुनींद्र समाज सतमं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं वदे पांडुरंगं लोकाभिरामं रणंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये वचनैका कमलापती वचनायका कमलापती वचनैका कमलापती माझे रंगाची विनंती करदोडी तो कथे काळे आपण स्वावे जवळे माझी रंगाची विनंती करदोडी तो कथे काळे आपणा सावे जवळे गुरुर्विष्णू गुरुर्देवाय महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सच्चिदानंद भास्करा पूर्ण कीर्ती ऐसा सद्गुरु पूर्णपणे तुटे भेदाची कडसने देहावे न लोटांगणी तया सद्गुरूची देहावे न लोटांगणी तया सद्गुरु गुरुदेव तुम्हारी जय जय हो 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 गुरुदेव तुम्हारी
काज गुरु भक्ती पितृव्यसन सेवापती हेचा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठल 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 विठ्ठल. सालाबादप्रमाणे त्या मेहर कुटुंबाच्या वस्तीवर असलेले पंढरीनाथ पांडुरंग माता रुक्मिणी यांचे मंदिराचा वर्धापन दिन आणि वर्ष 9 वर्षाची सेवा माझ्याकडे आली. मला 9वा आकडा अतिशय प्रिय आहे, कारण 9 पर्यंत मोडला तर कधी बाद होत नाही. तुम्ही सगळ्या आकड्यांची बेरीज करा, तिची 9 तिची परत बदलत नाही, तो 9वा आकडा आहे. आणि ती सेवा गुरुकृपेनं माझ्याकडे आली, त्याबद्दल मी सद्गुरूचे धन्यवाद. आज माऊलीने ज्यांना विरळे म्हटलेले, विरळे एका सद्गुरूंचे शिष्य एकच कुटुंब अशांना माऊलीनं विरळे म्हटलेले. आणि या मेहर कुटुंबात ही सेवा. आणि कसं आहे, सगळे एका गुरुचे शिष्य आणि सगळ्यांनी नाम घेतलं, नामाचं चिंतन झालं, नामदेव जन्माला आले. त्यांचं नाव नामदेव ठेवते, नामदेव जन्म आले. अजून 10-5 वर्षांना ते असं म्हणणार आहे की माझ्या वडिलांची मिराची का देवा. तिथं उभं राहून ते म्हणणार, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची मिराची का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिराची का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. सुंदर असं नियोजन, गर्दी असणारे श्रोतेगण, मग सर्व संत मानवाच्या चरणी विनम्र वादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेचा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. सेवेसाठी घेतलेला अभंग सद्गुरू जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील उत्तम असा 4 चरणाचा अभंग. आणि या अभंगातून ज्यांना असा भ्रम पडलेला आहे का नेमकं कोणत्या देवाची सेवा करावी, अशा भक्तांसाठी, अशा साधकासाठी उत्तम असा मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेचे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. आमच्या तिथं एक हसनापूर म्हणून गाव आहे, केवणाच्या कडाला सुंदर असं गाव आहे. मधून रोड गेलेला आहे, दोन्ही बाजूंना गाव आहे. आणि काही कामानिमित्त मी तलाठी ऑफिसला गेलो होतो. तिथं गेलो तर ती तलाठी 1 तास 2 तास त्यांना उशीर वाटायचा यायला, म्हणून थांबलो तिथं. आणि त्या ऑफिसच्या जरी एक मस्जिद होती, सगळं मुस्लिम गाव आहे, तिथं मराठी कोणीच नाही. सुंदर अशी मस्जिद होती. मला टाईमपास करायचा होता म्हणून त्या मस्जिदमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर काही नाही, पण असं सायलेंट वातावरण, कुठे मूर्ती नाही, कुठे देव नाही, कुठे काही नाही. एक फक्त अशी एक भिंत, सुंदर असं स्वच्छ सगळं शुभ्र रंग आणि शांत असं. असे ठिकाणी असं जसे याला पंढरपूरला यांचा आश्रम आहे ना, गगन यांचा महाराजांचा, गजानन महाराज, तिथे एक ध्यान मंदिर आहे खाली बघा. आणि हे देवी एक कोणती काय ना, तिथं एक ध्यान मंदिर आहे. त्या ध्यान मंदिरात जर गेलं ना, जो काही शिकला नाही तो चिंतन करतो. त्याला कोणी अशी व्यवस्था, तिथं अशीच व्यवस्था त्यांच्या मशिदीमध्ये आहे. तिथं ऑटोमॅटिक चिंतन सुरू होतं. का त्याचं कारण काय आहे,
एकचित्ती धरला आम्ही रुक्माई, असा एकच चित्ती त्यांचा अभ्यास आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये जर बघितलं ना तर 33 कोटी देवदेवता सांगतात. मग असा भ्रम पडला आहे की नेमकं कोणत्या देवाची भजन करावा, कोणत्या देवाचं पूजन करावा. आमच्या गावात एक मुस्लिम भाई आहे, चांद मिया नाव आहे त्याचं. मागच्या वर्षी 45 दिवसासाठी दोन्ही पती आणि पत्नी त्यांच्याच सत्संगासाठी गेले होते. ते तिकडून आल्यानंतर मी त्यांना विचारायचं वाटेवर होते, सहज असं बसलं गप्पा मारता त्याचं मनात काय नेमकं काय केलं मला विचारायचं होतं. पण एक काही ठरलेला दिवस सत्संग केला आणि काही दिवस आम्ही डायरेक्ट अज्ञातवासात गेलो. म्हणे त्याचं सगळं ऐकल्यावर त्याचं ना आपलं काही वेगळं नाही हे जेव्हा कळलं आणि मी आपलं जेव्हा त्याला सांगितलं त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. मुस्लिम असून त्याचा धंदा आहे तरी त्याच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. आणि आता 11 लाख रुपये तिकीट, विमानाचं तिकीट भरलेलं आहे. हज यात्रेला जाणार आहे. आता गरीब माणूस आहे. हे का झालं तर त्यांचा एकच चालला, आपला समाज सगळा संभ्रमणित झालेला आहे. आपले देवच मोजता येत नाही. बाबेचे बाहुले गेले, पाट मांडुनी वर बैसविले, वस्त्र अलंकार लेवविले, जगाची लागले वेळ कशा या जगाची लागले वेळ, जगाची लागले वेळ कशा या जगाची लागले वेळ, जगाची लागले वेळ कशा जगाची लागले वेळ, जगाची लागले वेळ कशा जगाची लागले वेळ, जगाची लागले वेळ कशा या जगाची लागले वेळ, जगाची लागले वेळ कशा जगाची लागले वेळ, जगाची लागले वेळ कशा या जगाची लागले वेळ, जगाची लागले वेळ कशा या जगाची लागले वेळ, जगाची लागले वेळ कशा जगाची लागले वेळ, जगाची लागले वेळ कशा जगाची लागले वेळ. आता माझं दर्शन केलं अशी सात कुठं आलं होतं. एक देव. आपल्या हिंदू धर्मामध्ये असंख्य देव पांडुरंग आहे, ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महेश आहे, भगवान शंकराचे 12 लिंग आहे, अधिक आणि काही मंदिरं आहेत, संतांचे मंदिरं आहेत आणि पंतसुद्धा अनेक झाले. आणि त्याच्यामुळं असा संभ्रम निर्माण होतो की नेमकं कोणत्या देवाची भजन करावं, कोणत्या देवाचं पूजन करावं का जेणेकरून आपलं कल्याण होईल. 4 प्रकारचे भक्त सांगितले, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. ज्ञानी भक्ताचा प्रश्न मिटलेला आहे. ज्ञानी भक्ताला तर भगवंत म्हणतात मी मुकुटमणी केलेलं आहे, सगळं आवडता भक्त ज्ञानी भक्त. पण तो जिज्ञासू भक्त आहे, तो काही मासा शोधात आहे का काय केलं म्हणजे मला माझ्या जीवनाचं कल्याण करता येईल, कोणाला भेटलं म्हणजे माझं जीवनाचं मला साध्य होईल, असा जिज्ञासू भक्त. आणि असे 10-5 एका विचाराचे एकत्र आले आणि तुकाराम महाराजांकडे गेले. म्हणजे महाराज आमच्या गावात कितीतरी वर्षापासून आम्ही कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो. आमच्या हिंदू धर्माचे रक्षक म्हणणारे कीर्तनकार सुंदर असं कीर्तन करतात. पण कीर्तन करता करता आमच्या परमार्थाच्या टवाळ्यासुद्धा करतात. तुम्ही 7 दिवसाची 7 देव बदली द्या. सोमवार आला का भगवान शंकराचं भजन, मंगळवार आला का देवीचं भजन, बुधवार आला का पांडुरंगाचं भजन, गुरुवार आला का 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, शुक्रवार आला का धाव घाली आई, शनिवार आला का शरण शरण हनुमंत, आणि रविवार आला का मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची
नगरावरी सावध भुवनी भजनी लागा देव करा कैवारे बल्लारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 7व्या दिवशी मल्हारीचं भजन, खंडेरावचं भजन. आणि एवढं झाल्यानंतर ते कीर्तनकार सांगतात का, सांगण्यासारखं पुष्कळ आहे पण आता टाईम संपला. त्यांचं भांडण संपलेलं असतं आणि श्रोत्यांचा ऐकण्याचा संभ्रम आहे तसाच राहतो. मग तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला तिने की तुकाराम महाराज आम्ही काय करावा का जेणेकरून कोणत्या देवाची भक्ती केली तर आमचं ह्या जन्माचं सार्थक होईल, आम्हाला सुख मिळेल, आम्हाला समाधान मिळेल, कोणत्या देवाची भक्ती करावा. अभंगाचं पहिलं स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. वचन सेवा पाती, वचन सेवा पाती, हित विष्णुती महापूजा, हित विष्णुती महापूजा, हित विष्णुती महापूजा, हित विष्णुती महापूजा. वचन सेवा पाती, वचन सेवा पाती, हित विष्णुती महापूजा, हित विष्णुती महापूजा, हित विष्णुती महापूजा, हित विष्णुती महापूजा. तुकाराम महाराजांनी सांगितलं अजिबात भटकायचं काम नाही. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. माझा अनुभव आहे का दुसरा नाहीच, हाच अनुभव आहे माझा. हे 4 भक्त्या जर केल्या तर सगळ्या भक्त्या ह्या भगवान विष्णूला प्राप्त होतात. तसं भगवान कृष्णाला सुद्धा गीतेत सांगितलं आहे की तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करा, दैवतांची भक्ती करा, त्याचं फळ हे मलाच द्यावं लागतं. पण फळ काय घ्यायचं आहे नेमकं, कशासाठी भक्ती करायची आहे. काही लोक लौकिकासाठी भक्ती करतात, प्रपंचासाठी भक्ती करतात. थोडे असे असतात जिज्ञासू म्हणलं जातं त्यांना का माझं कल्याण व्हावं, मला ते सुख मिळावं, मला सद्गुरूची भेट व्हावी, असे भक्ती करणारे जिज्ञासू भक्त असतात. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती 4 सांगितले तुकाराम महाराजांनी. तर स्वामी आणि गुरु याचं साम्यता आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा.
काज. काज म्हणजे इच्छा. जो स्वामीच्या इच्छेसाठी प्रथम सद्गुरू जीवनात येतात. सद्गुरूने दिलेली साधना शिष्य जर परिपूर्ण झाला, त्याला ती आत्मप्रचिती आली, तर गुरूंना स्वामी उपाधी शिष्यच बाल करत असतो. जसं आईला आई म्हणणारं मुलगा असतं, दुसरं कोणी आई म्हणू शकत नाही त्याला. तसं गुरुचं गुरु पण शिष्य सिद्ध करतो. आणि याची परिणती पूर्ण झाली की स्वामित्वसुद्धा गुरुला शिष्यच आज देत असतो. म्हणून दोन्हीमध्ये साम्यत्व आहे. स्वामी काज रामदास स्वामीचे शिष्य होते, एक कल्याण नाव होतं त्यांचं. काज म्हणजे इच्छा. जो सद्गुरूंच्या फक्त इच्छेसाठी, स्वामींच्या इच्छेसाठी जीवन जगत असतो, आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी सद्गुरू स्वामींच्या चरणी बहाल केलेलं असतं. आणि जेणेकरून आपल्याकडून असं कुठलंही कृत्य होऊ नये की जे स्वामींच्या मनाविरुद्ध जाईल किंवा स्वामी नाराज होईल. जगायचं फक्त त्यांच्या इच्छेच सोबत, त्यांची इच्छासाठी जगायचं. त्यांची जी इच्छा असेल त्याच्यासाठी जगायचं, दुसरी इच्छाच मनात ठेवायची नाही. ते कल्याण स्वामी. एक दिवस स्वामी त्या वरती गच्चीवर उभे होते, सज्जनगडाच्या वरच्या टोकावर उभे होते. आणि तो कल्याण पाणी घेऊन येत होता खालून. वर पाणी साचलेलं होतं, साचलेलं पाणी स्वामी येत नव्हते, म्हणून स्वामीसाठी प्यायला पाणी खाली एक नदी होती तळाला, आणि त्या नदीवरून पाणी आणायचं. रोजचं तो काम करायचा. ते स्वामी त्या सज्जनगडाच्या वर गच्चीवर उभे असताना त्याचं लक्ष त्या शिष्याकडे गेलं, त्या कल्याणकडे गेलं. आणि त्याच्या खांद्यावर कावड, पुढे एक भांडं, मागे एक भांडं, आणि खूप दाऱ्या खोड्याचा रस्ता. तो गड चढायचा, चढत चढत आला. तो वरती येऊनपर्यंत स्वामीने बघितला, तो सगळा ओला झाला होता. स्वामीने त्याला बोलवलं, म्हणे बाळ तू कधी गेला होता? म्हणजे सकाळी 7ला गेला होता. 12 वाजता तो पाणी घेऊन आला. म्हणजे एवढा वेळ लागला त्याला. म्हणे तू खाल्लं पिलं होतं का? म्हणे नाही. तसंच. रोज तू जातो का? म्हणे हो रोज मी जातो. मग त्याने त्या भांडारगृहामध्ये नेलं. रामदास स्वामीने त्या कल्याणला भांडारगृहामध्ये नेलं. आणि त्या आचार्याला, स्वयंपाकवाल्याला पुन्हा ताकीद दिली की उद्या सकाळपासून याला 2 शेर डाळ आणि 1 शेर गूळ, असे 3 शेर एका पातेल्यामध्ये रोज सकाळी याच्या ताब्यात द्यायचे. त्याला सांगितलं तू खाली जायचं बाबा, ते काडक्या कुडक्या गोळा करायच्या आणि ती डाळ आणि गूळ एकत्र शिजवायचं, तेवढं खायचं आणि मग पाणी घेऊन यायचं. त्या सांगितल्याप्रमाणे रोज असा नित्यनेम सुरू झाला त्यांचा. आणि बाकीच्या शिष्यांच्या लक्षात आलं की याला याच्यासाठी महाराजांनी स्वतंत्र अशी व्यवस्था केली नाश्त्याची, खाण्यापिण्याची. आणि याला रोज 2 शेर डाळ आणि 1 शेर गूळ मिळतो, म्हणून त्याचं नावच डाळ गप्पू ठेवलं. आणि विनोदांना त्याला डाळ गप्पू म्हणायचे, चिडवायचे. पण तो अगदी शांत असायचा. आणि हा बोलणं एक दिवस स्वामींच्या कानावर गेलं तर मी याला डाळ गूळ दिलं म्हणून याला डाळ गप्पू नाव ठेवलं. आणि ते बाकीचे त्यांचे 5-50 शिष्य होते, ते सगळ्यांना बोलवलं. म्हणे तुम्ही काय करता? म्हणे आम्ही पारायण चालू आहे आमचं. विचारलं कोणाचं किती झालं, कोणाचं किती? याला दासबोधाचं पारायण. पण म्हण माझे 10 झाले, कोणाचे 20 झाले, कोणचे 30 झाले, कोणते 40 झाले, 50पर्यंत आकडे गेले. 50 पारायण केलेले शिष्य. आणि मग स्वामींनी त्यांना एक प्रश्न विचारला की बाबा नो मला एक चरण आठवलं, पण ते अर्धच आठवलं, ते अर्ध आठवतच नाही. ते अर्ध तुम्ही तर 50 पारायण केले, मला अर्ध चरण तेवढं सांगा. ते चरण विचारलं स्वामीने. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदात कडसनी. पुढं काय? अरे तुम्ही 50 पारायण केले, एकाला सुद्धा सांगता येईना, 10 वाल्याला सांगता येईना, 50 वाल्याला सांगता येईना. काय केलं म्हणे तुम्ही? 50 पारायण केले, तुम्हाला एक अर्ध राहिलेलं चरण सांगता येत नाही. तुम्ही काय केलं नेमकं? आणि त्या डाळ गप्पूला बोलून आणा म्हणे. त्या डाळ गप्पूला बोलवलं. त्याला सांगितलं महाराजांनी, अरे बाबा मला अर्ध चरण आठवलं, अर्ध आठवतच नाही. ते चरण ऐसा सद्गुरू पूर्णपणे कुठे भेदाची कडसणी. त्याच्या लगेच मुखातून बाहेर निघालं की ऐसा सद्गुरू पूर्णपणे कुठे भेदाची कडसणी. द्यावे ना लोटांगणी त्या सद्गुरूची. आणि ते भान झाले सगळे. तू किती पारायण केले रे? म्हणे मी एकही पारायण केलं नाही आतापर्यंत.
अरे यांचे 50-50 पारायण झाले म्हणे आणि याचं एकही पारायण झालं नाही. तरी मी विचारलेली एक ओळी यांनी पूर्ण करून दिली. तू पारायण किती केले? नाही म्हणे महाराज मी पारायण केलेलं नाही, पण तुम्ही ज्या वेळेस हे सांगत होता त्यावेळेस मी लिहित होतो, तेवढंच माझ्या हाताकडून लिहिलेलं चरण आहे. आणि त्याच्यासाठी याला शंका आहे, गुरूंना काही सांगितलं का म्हणून शंका आली ते लोक लहान मुलांना बाकीच्या. म्हणून त्याने विचारलं तर समास नंबर 7 आणि ओवी नंबर 45 याच्या सहित त्यांनी सांगितलं. असा तो शिष्य कल्याण स्वामी केवळ जगायचा गुरूंच्या इच्छेसाठी, गुरूंच्या संतुष्ट राहावं, आपल्यापासून कधी गुरूंना काही त्रास होऊ नये किंवा गुरू नाराज होऊ नये याच्यासाठी जीवन समर्पित असतं. एक दिवस त्यांची अशी ती छाती उडली, गडावरून वाळू घातलेली होती. अरे कल्याण धर, कल्याणा मागं पुढं काहीच पाहिलं नाही. कल्याणं उडी टाकली, ते छाती मागं ती छाती कल्याण दरीमध्ये आणि गेला म्हणे कल्याण. बाकीचे सगळे विरोधीच गेला म्हणे कल्याण. तो कल्याण तिकडून खालून रस्त्यानं ती छाती ती परत वर चढत आला. तेव्हा त्यांना कळलं का हा कल्याण कसा आहे. ही भक्ती स्वामी काच म्हणजे ही भक्ती, अशी भक्ती ज्याच्याकडून घडती तो स्वामींचा आवडत असतो. म्हणून आता गुरु स्वामी काच गुरुभक्ती, पितृवचन सेवापती. गुरुभक्ती रामायणामधला प्रसंग आहे. ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध चालू होतं त्यावेळेस एक दिवस असा उगवला का ते युद्ध आजच्यासारखं नव्हतं. आता युद्ध रात्री सुरू होतं आणि दिवसभर शांत असतं. ते दिवसभर चालायचं आणि रात्री शांत असायचं. शत्रूच्या हातात शस्त्र नसताना कोणी वार करायचा नसतो, त्यांचे ठरलेले नियम. संध्याकाळी असे निवांत बसले सगळे आणि हनुमंताला असं वाटलं की रात्री येऊन कोणीतरी आपला त्रास देण्याची शक्यता, त्याला शंका उत्पन्न झाली काहीतरी. म्हणून तो कडाला बसला आणि त्यानं शेपटीचा संपूर्ण सैन्याला आडा टाकला आणि तो बसून राहिला. बाकीचे सगळे निवांत झोपले. प्रभू रामाला जाग आली आणि बघता ते सगळे झोपलेले. हनुमंत जागा आहे, काय करतो नेमकं. ते हनुमंताकडे जाऊन बघितलं तरी हनुमंतानं कडाला बसला आणि आपल्या सगळ्या शेपटीचा वेळाच्या सैन्याच्या कडानं टाकून जागरण करीत बसला. विचारलं त्यानं म्हणे आज जरा मला चित्र बरोबर वाटत नाही, शंका येऊ राहिली, काहीतरी होण्याची शक्यता असं वाटतंय, म्हणून मी जागा राहिलो. भगवंताने सांगितलं बाबा काही होणार नाही, युद्धाची नीती हे नियम आहे, याच्यात काय होणार, तू आपलं झोप म्हणे, ते आवरून घे तुझी शेवटी झोप. तो पण झोपला आणि त्या रात्री असं घडलं का त्याची शंका बरोबर होती. त्या रात्री आई रावण माई रावणाचे दूत आले आणि प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला घेऊन गेले. आणि मग सकाळी उठले आणि तो बघता तर प्रभू नाही, लक्ष्मण नाही. मग हनुमंताचं खरंच ठरलं, नक्की काहीतरी घडलं. जा म्हणे आता शोधायला, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं नर जांबुवंत सगळे शोधायला निघाले. हनुमंत शोधायला निघाले. आता हनुमंत तो हनुमंतच, त्याने सूक्ष्म रूप घेतलं. चौकड फिरून आला, स्वर्गामध्ये जाऊन आला की कुठेही त्याला काही सापडलं नाही. आणि एका वडाच्या झाडाखाली झोपलेला असताना तिथं वर एक गिधाड आणि गिधाडीन दोघंजणं बोलत होते त्यांच्या भाषेत. हनुमंत रात्री सांगा तिथे विश्रांती घेत होता आणि ती गिधाडीन विचारित होती ती गिधाडाला की प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला आई रावणाला मै रावणाला पाताळात नेला, आता त्यांना कोण सोडेल म्हटलं. आणि पाताळात नेला म्हटल्यावर हनुमंताला शोध लागला, पत्ता लागला का आपल्या गुरुला कुठं नेलेलं आहे, आपल्या स्वामीला कुठं नेलेलं आहे. आणि मग त्याने ते पाताळ गाठलं, मार्गाने सापडला. पाताळात गेल्यावर द्वारपाल होता मकरध्वज. तर मकरध्वजाचं आणि हनुमंताचं तुल्यबळ असं, तो काही जाऊन दे ना मध्ये, त्याला तुल्यबळ असं युद्ध झालं. हनुमंताला शंका आली का आजपर्यंत माझ्या ठोशापुढं कोणीच जिवंत राहिलं नाही आणि याला काहीच होत नाही, नेमकं तू आहे तरी कोण म्हणे मी हनुमंताच पोर नाही. म्हणे हनुमंत पाहायला तू म्हणे नाही. म्हणे तो हनुमंत मी म्हणे मला तर पत्नी नाही, मला जन्मताच कास होती आहे आणि तू कसं काय माझं. मी माझ्या आईला सांगितलं म्हणे की तू हनुमंताचा आहे, चाल म्हणे तुझ्या आईकडे गेले. आईला विचारलं, मग ते आईना खून दिले की बाबा तुम्ही ज्या वेळेस सीताचे शोधन करण्यासाठी आले होते
त्यावेळेस तुमचं शेपूट पेटवलं आणि ते शेपूट विजवायला तुम्ही ज्यावेळेस समुद्रावर आलते त्यावेळेस तुम्हाला घाम आला आणि तो घाम तुम्ही असा नेतळून समुद्रात फेकला. तो घाम मी गिळला आणि त्या घामापासून जो पुत्र झाला तो हा मकरध्वज ठाला. नंतर मग बापलेकांची ओळख झाल्यानंतर मग मकरध्वजनाथ त्यांना सहाय्य झाला. मग आणि मग त्यांनी सांगितलं मध्ये एक मातेचं मंदिर आहे, त्या मातेला विनंती करा, तिला प्रसन्न करून घ्या, तुमची सगळी व्यवस्था होईल. आणि मग हनुमंत तिथं गेले, त्या मातेला प्रार्थना केली की माते काही वेळासाठी मला तुझी जागा दे आणि तुझी जागा सोडून थोडी थांब बाजूला. आणि मग तिने पण ऐकलं आणि हनुमंत त्या मातेच्या जागेवर उभे राहिले. आणि तिकडं मग रामाची तीन काम जवळ आटपीत आणलं होतं. आता इथं भग द्यायला आणलं रामाला, मै रावणांना भग कुठं याचं मातेच्या मंदिरामध्ये तिथं आणलं, आडवं पाडलं. आणि आता रामाला सांगितलं तुझी काय अंतिम इच्छा असन, कोणची तुला आराधना करायची असन, कोणाला तुला स्मरण करायचं असन ते कर म्हणे. आणि का घडतं हे असं का घडतं की हनुमंताला जागा हे प्रभू रामचंद्राच्या हृदयामध्ये होती. कारण प्रभू रामचंद्र तिने हृदय फाडून दाखवलं होतं रामसीता त्यांच्या हृदयामध्ये. ही शिष्य गुरुच्या हृदयात आणि गुरु शिष्याच्या हृदयात असल्याशिवाय अशा घटना घडत नाही. आणि म्हणून रामाला खाली पाडलं ना तर वार करायचा. आठव म्हणे का स्मरण तुला कोणत्या देवताचं तुझ्या भक्ताचं कोणाचं स्मरण करायचं. त्यावेळेस त्यांनी संकटमोचन हनुमंताचं स्मरण करतात त्या देवीच्या जागेवरून ते प्रगट झाले आणि माही रावणाचा खात्मा करून टाकला. ही भक्ती गुरुभक्ती, स्वामी काज गुरुभक्ती, अशी भक्ती जर केली तर तुकाराम महाराज म्हणतात की ही सगळी भक्ती विष्णूला प्राप्त होती. हीच विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. गुरुभक्ती जर बघितली तर ही समोर बसलेली सगळी मंडळी गर्दी आहे. ज्यावेळेस आता मागच्या आठवड्यामध्ये सत्संग झाला, वैष्णव झाला, भजनी मंडळ जर प्रमाण म्हणायला जर लागलं तर या सगळ्या मंडळीचे ओट आवतात. कारण ते एवढं दळला गेलं, एवढं बिंबावलं गेलं आहे मनावर की ते निसते. पण माझं तोंडातून एक अर्धा निघाला तर पुढचा अर्धा काय निघणार आहे तुम्हाला समजत आहे. म्हणजे हे परिणाम कशाचा आहे, हा गुरुभक्तीचा परिणाम आहे. कारण हे कोणत्याच भाग्यात नाही आहे, कोणाला मिळणार नाही. अशी किती काही गुरु, किती काही शिष्य, किती काही पंथ आहे, पण कोणालाही नाही. जे आपल्याला मिळाले ना सगळे गुरु सारखेच नाही, एकाच पंथातले सगळे गुरु सारखे नाहीत. आज 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले असतील कोरोनाला, तेव्हापासून सत्संग चालू आहे रात्रीचा. आहे का असं कुठं ऐकलं आहे का? एकही दिवस असा नाही का त्या दिवशी स्मरण होणार नाही, खाली जाणार नाही दिवस. 4-5 वर्षापासून सारखं चालू आहे. हे जे बिंबवलं आहे त्याचं कारण अनुसंधान कायमचं. आमचे ते तुरखणे महाराज तुमचे गुरुपौर्णिमेला नेतात. अनुसंधान कशाला म्हणतात ते, इथून पायी प्रवास त्यांचा. आणि ज्या वेळेस ते अगदी जवळजवळ येतात त्यावेळेस अनुसंधान साधलेलं असतं. भाऊंना सुद्धा ते जाणवतं आणि तिथून त्यांना सामोरं जाऊन आणायची व्यवस्था केली जाते. कशाचा परिणाम आहे हा, याला गुरुभक्ती म्हणतात. आता पुराणातले कथा कीर्तनात आपण कितकंही सांगू, पण आपला अनुभव काय, आपला अनुभव कसं, अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. आपला अनुभव काय, पुराणा कितकाही सांगता येईल, पुराणातल्या कितक्या गोष्टी आहेत तसं वाचून सांगायला काही अवघड नसतं.
पण अनुभवातलं सांगणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून हे आपण प्रत्यक्ष पाहतोय. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. आता पितृवचन काही मोठ्या महात्माच्या मुखातून ऐकलं नाही. पितृवचनाला प्रभू रामचंद्राचं प्रमाण दिलं जातं. पण ते पितृ त्यांचं वचनच नव्हतं रामाना वनवासात जावं असं दशरथ राजाचं वचन होतं का? ती इच्छा कायची होती की राज्य माझ्या भारताला द्यायचं आणि रामाने वनवासात जायचं. दशरथ राजा तर उलट म्हणत असा माझा राम जर माझ्या समोर नसला तर मी जिवंत राहू शकत नाही. आणि मग हे प्रमाण चांगल्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलं. हे प्रमाण तिथं बसू शकत नाही. जो पित्याचं वचन मोडत नाही, पित्याची इच्छा जसं सद्गुरूची स्वामीची इच्छा शिष्याला सामर्थ्य असतं तसं पित्याची इच्छा. नचिकेत काय नाव आहे त्यांच्या वडिलांचं? शुक्राचार्य. त्याने 1000 गायी दान करायचं ठरवलं ब्राह्मणांना. पण ते ब्राह्मणाला गायी कोणत्या द्यायच्या? ज्यावेळेस ब्राह्मणाला आवाहन केलं की मला 1000 गायी दान करायच्या आणि कोणाला पाहिजे असं त्यांनी घेऊन जावा, त्यावेळेस जे ब्राह्मण आले त्यावेळेस गाय द्यायला सुरुवात केली. जी गाय दूध देत नाही, जी गाय लंगडी आहे, जी गाय पांगडी आहे, जी आंधळी आहे, अशा निवडून गाया. तो नचिकेत म्हणायचा, स्वामी तात तुम्ही काय करता? या काहीतरी कामाचं असं दान कसं द्यायचं? दान काहीतरी त्यांचा उपयोगाला आला पाहिजे, त्यांच्या कामाला आलं. आणखीन त्यांना पोटांना चारा घालायचा आणि सांभाळायचा. त्यांना काहीतरी दूध देणारे गाय द्या, नाहीतर मग महिना 15 दिवसात जणतील अशा द्या, नाही 2-2 का 4 लिटर होईना दूध देणाऱ्या गाय द्या. त्यांचं काहीतरी शांती होईल, त्यांच्या मुलाबाळांना काहीतरी दूध मिळेल ब्राह्मण अशा गाय द्या. तर ते त्याला झिडकावून लावायचे. तो परत जायचं म्हणे, तात तुम्ही हे काय करू राहिले? तुम्ही चांगल्या गाय द्या. असं 2दा झालं 3दा झालं आणि त्यांना राग आला. ते म्हणे मी दान दिल्या, पण तुझ्यासाठी दान देऊन टाकलं म्हणे मला कोणाला दान दिलं? तुला यमराजाला दान दिलं. पितृवचन यमराजाला दान दिलं. आणि त्या नचिकेतनं काय केलं? तो तिथून निघाला थेट यमराजाच्या दरबारामध्ये. तिथे गेल्यानंतर त्याला असं कळलं की यमराज 3 दिवसापासून गेलेले, ते परत आलेले नाही काही कामानिमित्त. आणि मग तो बसून राहिला तिथं. त्याने 3 दिवस वाट पाहिली. 3 दिवसानंतर ते यमराज आले आणि विचारलं कोण पाहुणा. ते बाकीच्याने काही चौकशी केली नाही का तुम्ही या जा, काय चहा पाणी भूक काय त्याची काही चौकशी झाली नाही. आणि मग माझ्याकडे येण्यासाठी आखी दुनिया बेती, सगळे जीवजंतू माझी गाठ घ्यायला बेतात. आणि हा भक्त 3 दिवसापासून माझ्या दारात आहे. त्यांना मोठं कुतूहल वाटलं. घरच्यांना त्यांनी थोडंसं दटवलं की बघ तुम्ही काहीतरी खाण्यापिण्याची चहा पाण्याची कमी विचारायचं, तो घेतो का नाही घेतो. आम्ही त्याने काय विचारलं नाही. आणि मग त्या यमराजाला असं वाटलं की ज्या अर्थी हा होऊन माझ्याकडे आला त्या अर्थी याचं काहीतरी काम असलं पाहिजे. आणि मग त्याचीही कारण येत नाही कोणी. मरणाच्या दारात फक्त येईल बेनसले लोक आत्महत्या करतात, अविचारी लोक. पण वळून त्या दारात जायला कोणी तयार नाही. जाऊ नये म्हणून तर सगळ्या विनंत्या राहत्या. पण तिथं एक दिवस असं उगवतो तिथं जावाच लागतं. आणि हा भक्त आज 3 दिवसापासून माझी वाट पाहतो. माझी गाठ पडल्यावर काय होणार आहे याची याला जाणवे. वाघाच्या बेळात काय होईन गेल्यावर? वाघ पूजा करीन का? मग इथं काय होणार आहे माहिती असून सुद्धा 3 दिवस वाट पाहत बसला. आणि तो यमराज उलट प्रसन्न झाला. म्हणे बाबा का आला तू? तर म्हणे मला दान दिलं आहे, माझ्या वडिलांनी तुम्हाला दान दिलं आहे म्हणून आलो म्हणे तुमच्याकडे. त्यांना भारीच प्रश्न पडला की दान दिलं आहे, दान कशाचं? मृत्यूचं. हा मरायला इथं आला आहे, पण आता याचं काहीतरी आपण याच्यावर प्रसन्न झालो म्हणे, आता याचं काहीतरी कल्याण करायला पाहिजे. आणि म्हणे बाबा मग आता तुझे काय इच्छा काय? नेमकी मी प्रसन्न झालो म्हणे. आता तुझ्या वडिलांनी ज्या हेतूनच आम्हाला दान दिलं आहे तो हेतू आता माझ्याकडे नाही म्हणे, पण तुझी काय इच्छा आहे? त्याने सांगितलं माझ्या वडिलांकडून जे अपराध घडला आहे याबद्दल त्यांना शिक्षा करू नका, त्यांना माफ करा म्हणे. अजून 1-2 प्रश्न होते माझे आठवणीत राहिले नाही. हे पितृवचनाच्या पूर्ततेसाठी यमाच्या दारात जाऊन बसणारा पुत्र हे पितृवचन. असं पितृवचन कुणी जर पाळलं तर ती सुद्धा भगवान विष्णूची पूजा होती असं तुकाराम महाराजांचं सांगणं आहे. पितृवचन सेवा, पतीची सेवा.
सगळ्या ग्रंथांनी सांगितलं, पोथी पुराणात ऐकतो, गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाच्या ग्रंथामध्ये स्त्रियांना दुसरा देवधर्म करायची गरजच नाही, फक्त पतीची सेवा. कथा आल्या ऐकल्यात सगळ्यांनी. ती कथा आलेली सावित्रीची. काय कथा होती सावित्रीची? सावित्रीनं ज्यावेळेस ते वरलं तिच्या पतीला, त्यावेळेस तिचं आयुष्य पाहिलं तर अल्प आयुष्य होतं. आणि तिच्या घरच्यांनी विनंती केली की हे सोड तू. ती म्हणे नाही, एकदा मी त्याला वरलं, तिला माझ्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे, आता मी हे बदलू शकत नाही. ठळ ठळ सगळ्यांचा विरोध पत्करून त्या सावित्रीने त्या पतीशी लग्न केलं. आणि जसं त्याचं सांगितलं होतं, अल्प आयुष्य एक दिवस असा उगावला की त्यांना देह सोडावा लागला. देह सोडल्यानंतर ज्यावेळेस यमराज त्यांचा प्राण घेऊन चालले, त्यावेळेस ती सावित्री त्यांच्या मागं चालत गेली. त्यांना बोलत 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 असं मोहिनी घातली की उभं केलं. आणि असं संभाषण झालं त्यांचं का त्याच्यात ते प्रसन्न झाले, यमराज प्रसन्न झाले. तुझ्या पतीचा प्राण सोडून काय माग म्हणे, 3 वर आहे माझ्याकडे, काय मागावं तिनं मागितलं. तुम्ही सांगितलं ते ना मागत नाही, पण माझ्या नाताच्या शिरावर राजछत्र धरलेलं मला बघायचं आहे. काय मागितलं? माझ्या नातवाच्या शिरावर राजछत्र धरलेलं मला बघायचं आहे. मग हिचा पती गेला, हिला मुलगा नाही, हिला नातू नाही, हिला राज्य नाही. हिच्या किती सांगितल्या, या काहीच्यात किती जण आले. असं मागणं पाहिजे काहीतरी. त्या यमराजाला सुद्धा तिनं घोटाळवलं की माझ्या नातवाच्या शिरावर मला राजछत्र धरलेलं बघायचं आहे. मग त्याला नातूच नाही आहे, नातू होण्यासाठी मुलगा पाहिजे, हिला मुलगा होण्यासाठी पती पाहिजे. मग ते पतीचे प्राण परत द्यावे लागले ना. हा म्हणला, तथास्तु म्हणला, तुझ्या इच्छा पूर्ण होती. मग घोटाळा, मग त्याचा विचार बदलला. मी ते काय करून बसलो आहे. मग ते पतीचे प्राणही दिले. मग पुढचं ते झालं ते सगळं. पण अशी पतीची सेवा ज्यावेळेस घडती त्यावेळेस भगवंतसुद्धा प्रसन्न होतात. म्हणून शांडिल्य आणि सुमती नावाच्या दोघी बहिणी होत्या. त्या एका छताखाली झोपायच्या दोघी बी. त्याच्यावर छप्पर होतं, 2 खोल्या आणि छप्पर एकच होतं. एक दिवस असं झालं की अचानक आभाळ आलं, विजाचा कडकडाट सुरू झाला, वीज पडली, छप्पर पेटलं. अर्ध छप्पर जळलं, शांडिल्याचं छप्पर जळलं आणि सुमतीचं राहिलं. सकाळी उठलं, तिनं विचारलं, म्हणे वीज तर दोघींच्या छपरावर पडले आणि तुझं राहिलं आणि माझं जळलं. ती म्हणे हा पतिव्रता धर्माचा पावर आहे म्हणे. आग्ने माझ्या पतिव्रतेच्या सेवेपुढं आग्नेला सुद्धा माघार घ्यावं लागली म्हणे. त्यामुळे माझं छप्पर वाचलं आणि तुझं छप्पर जळलं. अगं म्हणे मला पतीच नाही आहे, मग मी कशी पतीची सेवा करू? तुला पती तो सेवा केली, तुझं पातिव्रत्य सिद्ध झालं, पण मी काय करू म्हणे तू असं करा, आता उद्या सकाळी जा मारुतीच्या मंदिरामध्ये आणि तिथं तुला कोणी जो पहिला दिसल त्याला वर म्हणे त्याच्या गळ्यात माळ टाक. सांगितल्याप्रमाणे ती गेली सकाळी मारुतीच्या मंदिरापुढं. तिथं जो भेटला तो रगतपिती झालेला होता, सगळा असं रुंडमुंड होऊन पडलेला, माशा घोंगतात, सगळं अर्धा निर्ध सगळं ते मांस ती बाहेर आलेलं. पण आता हिला पहिला सांगितलं आणि पहिलाच हात नादरा पडला तर काय करावं म्हणे. उचलला, साफसूफ केला, घरी नेला, आंघोळ पांघोळ धुवून सगळे मलम पट्टे करून सगळं लागली त्याची सेवा करायला. बरेच दिवस अशी सेवा केली. मग गडी जरा तरतरी यायला लागले, त्याला गुटगुटीत झाला, जखमा मिळत आल्या. आणि मग त्याला बाहेर बघायची इच्छा झाली म्हणून पाठीमध्ये बसवायचं, डोक्यावर घ्यायचं आणि गल्ली बोळातून त्याला असं बाहेर फिरून आणायची. असं चालत असताना एक वेषादारामध्ये उभी होती, नटून थटून गिरायकाची वाट पाहत, आणि याची नजर तिच्यावर गेली. आता याची काय अवस्था, पण मन आवरत नाही ना. तिला पाहिल्यानंतर हा भाव चालला. त्यानं बघितली ती आणि या पतिव्रतेला घरी नेऊन संध्याकाळी
बसवलं पलंगावर, त्याची काय सेवा केली, खाऊ पिऊ घालायचं. पण गडी खाई नाही बी, गडी पेई नाही बी, काही बोला नाही. पतीची सेवाला तर बाद लागायला लागला. म्हणे काय आहे माझ्याकडून, काय चुकलं, माझ्याकडून काय सेवा कमी पडले, तुम्ही का रुसले म्हणे. मग सांगितलं की मला पाठीत बसून तू चालवलं होतं, त्यावेळेस एक दारामध्ये एक स्त्री उभी होती वेश्या, आणि मला एक रात्र तिच्या घरी मुक्काम करायचा आहे, त्या संघकारातले टाक. आता हे शक्य आहे का हो? याची परिस्थिती अशी पाहिली, याजवळ कोणी उभं राहत नव्हतं, आणि पत्नीला भार पडला ना, काय हरकत नाही म्हणे. त्या शांडल्यांना रोज रात्री त्या वेश्याच्या घरी जायची, आणि कोणी उठायच्या अगोदर तिचं अंगण झाडून सारून रांगोळी बिंगोळी करून निघून यायची. ती नजराच पडले नाही कोणाच्या. असं 6 महिने झालं. आणि त्या बाईला प्रश्न करायचा, कोण माझी अशी अंगणातील सेवा करतंय की नजरा पडत नाही, सापडत नाही, आणि रोज सकाळी उठून पाहत सगळं साफसूफ केलेलं, सडा रांगोळी केलेली. एक दिवस ती जागीच राहिली. जागी राहिल्यानंतर ही तिच्या नजरेत आली. पाठीने तिचा हात धरला. म्हणे बाई तू कोण आहे? सांगितलं नाव गाव मी असे. तू कशासाठी हे करते म्हणे. मग सांगितली माझी पतीची अशी इच्छा आहे का तुझ्या संग करायचं. काय हरकत नाही म्हणे, घेऊन ये त्याला. मग त्याला घेऊन पाठीत चाललेली असताना, पुढचं इतिहास वेगळा आहे, चाललेली असताना त्या मार्तंड ऋषीला सुळावर दिलेलं होतं, आणि त्या सुळाला जवळून चालू असताना त्या सुळाला धक्का लागला, आणि मार्तंड ऋषीला त्याचा त्रास झाला. तो त्रास झाल्यानंतर मार्तंड ऋषीने शाप दिला की मला कोणी माझ्या सुळाला धक्का लावून त्रास दिला तो उद्या दिवस उगायच्या आत गतप्राण होईल, असा शाप दिला. आणि पतिव्रताचा धर्म किती सिद्ध झाला होता. हेरुंड मंडोपतीला ती कोणत्या कामासाठी घेऊन चालली होती, पण तो शाप ऐकल्यानंतर त्या शांडल्यानं तिथंच प्रतिज्ञा केली की याद राख म्हणे सूर्यनारायणा, उद्या जर उगवलास तर सूर्यनारायणाला थांबावं लागलं. आणि थांबल्यावर मग काय सगळे पृथ्वीच बिघडली, सगळं चलनवलन बिघडलं, सगळीकडे हार झाला, सूर्य उगवला नाही, सूर्य उगवला नाही, सगळं जीवनच थांबलं. आणि मग ते प्रश्न भगवान शंकरकडे गेला, विष्णूकडे गेला. ते म्हणे ती एका पतिव्रतेचं पण आम्ही काहीच करू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला माता पार्वतीकडे जावं लागेल. मग तो प्रश्न पार्वतीकडे नेला, आणि मग ती पार्वती आली. मग सांगितलं तिला म्हणे बाई तुझा पण मागं घे, माझा पण माग जर घेतला तर मी विधवा होईन, याचं काय म्हणे. तू जर एक घटकासाठी विधवा जर झाली तर मी तुझं वैधव्य तुझं परत तुझ्या पतीला प्राण आणून देईल म्हणे, जिवंत करीन. तरी थोड्या वेळ म्हणे तिची विनंती केली, आणि मग तिनं तिचं प्रतिज्ञा मागे घेतली, आणि मग सूर्य उगवला, आणि मग पृथ्वीचं चलनवलन सुरू झालं. पण सूर्य उगवत्या क्षणीच तो गेला, आणि पार्वती मातेनं परत त्याला जिवंत केलं. पण तो जो 4 घडीचा काळ आहे तिला वैधव्य प्राप्त झालं होतं. मग ते 4 घडीचा काळ सगळ्याच महिलांना 4 दिवसासाठी वाटून दिला, आणि मग ते वैधव्य सगळ्यांनी वाटून घेतलं. म्हणून तिला एकटीला तेवढं याच्यात ठेवलं नाही. म्हणून जे पतिव्रत धर्माचं तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. ही सत्ता कोणी चालवली होती? ज्यावेळेस भगवान विष्णूंना बटूचं वामन रूप धारण केलं आणि बळीराजाकडं दान मागायला गेला, त्यावेळेस ज्यावेळेस दान मागितलं त्यावेळेस बटू देशामध्ये एवढेच होते. त्या बळीराजाने मी संकल्प सोडला, दान त्यांचे गुरु आडवे आलेच, तो विषय लांबत नाही. पण मी भगवंताला दान देऊन टाकलं म्हणते. का? भगवंत प्राप्तीची आड जर गुरु कधी येत असेल तर गुरूंचं न ऐकताना आपल्या मनाचं करायचं, हा त्याने निश्चय केला. आणि गुरुचं न ऐकताना तिने ते दान देऊन टाकलं. कारण जगाचा जो चालक आहे, जगाचा जो मालक आहे, तो आज भिक्षा माझ्याजवळ मागतोय, मग माझ्याजवळ आहे ते मला द्यायला काय अडचण म्हणे, त्याने देऊन टाकलं. आणि हे दान दिल्यानंतर मग त्याने त्यांचं संकल्प सुटल्यानंतर मग रूप उघडं केलं. एका पायामध्ये पृथ्वी, एका पायामध्ये स्वर्ग, आणि दुसरा पाय कुठं ठेवू म्हणे, तो पाय माझ्या डोक्यावर ठेवायचा. ते ऐकलं. मग ते काय नाव त्याच्या आईचं,
बळीराजाचं आईचं नाव काय आहे का आठवड्यात कोणाचं? बळीराजाची आई तिकडून येताना बघितली आणि ते भगवंताला घाम फुटला का ही पतिव्रता या प्रमाणावरून मला आठवलं की पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता. त्या पतिव्रतेला तिकडून आवेशात येताना बघितलं तर त्या वामन रूपातला भगवंताला सुद्धा घाम फुटला की न जाणू हे पतिव्रता मला आता काय शाप देईल. आणि हिचा शाप हा फली झाल्यापासून राहणार नाही. पण ती जवळ आली आणि त्या भगवंताला सांगितलं की मी तुला शाप द्यायला नाही आले म्हणे. भली वही सती नहीं गई विरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया जिसे प्रभू पसारे हात. असा पुत्र घडवला की देवांना सुद्धा माझ्या पुत्रापुढं हात पसरावं लागले. हे पतिव्रत धर्माचं सामर्थ्य आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. या 4 सेवा दोन्ही जो कोणी करल या 4ही सेवा भगवान विष्णूला समर्पित होतात. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. हा निश्चित असा अनुभव आहे का दुसरा या सेवे वाचून दुसरा अनुभव येणार नाही. तर हाच तुकाराम महाराजांनी सांगितला तोच अनुभव आपल्याला मिळेल. पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. पुढचं चरण काय आहे? सत्य बोले मुखे. सत्य बोले मुखे, सत्य बोल मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे. दुखवे अनेकांची दुःखे, दुखवे अनेकांची दुःखे. विष्णूची महापूजा, 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 विष्णूची महापूजा. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखी. पायात जर काटा भरला ना वेदना कुठं होतात? पायात जर काटा भरला तर वेदना कुठं होतात? नेमकं जिथं काटा भरला तिथं होतात का? सर्वांगाला वेदना होतात. तसं जगामध्ये कोणालाही जरी दुःख झालं तर ते दुःखाच्या वेदना हे संताला होत असतात. म्हणून गोंदवलेकर महाराजांकडे एक महिला आली होती. तिच्या मुलाला खूप ताप यायचा. ती महाराजांकडे आली. महाराज काय करावं म्हणे, त्या मुलाचा तापच राहीना. ते ऐकून महाराजांना दुःख झालं. आपल्याला नाही होणार. महाराज म्हणे मी घेऊ का तिचा ताप? तिला काय तिचं पोरं नीट व्हायला पाहिजे होतं. हा म्हणली ती. त्याच क्षणी महाराजाने तिच्या त्या पोराच्या मस्तकावर हात ठेवला. त्या पोराचा ताप उतरला. पण महाराज फणफणले ना. तिने जे वाचून धरलं तर 3 दिवस बाहेर आले नाही. ही अवस्था. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखी. पण याच्यासाठी सत्य काय आहे? सत्य हे कशाने झाकलं जात नाही. सत्य कधीच कलंकित होत नाही. माऊली म्हणतात ना माझी या माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुकल्प. कल्प. म्हणून गीता हे तयाचे महादीप पातले प्रभू. तयाचे महादीप पातलो प्रभू. पातले प्रभू. प्रभू म्हणजे त्यांचं हा संकल्प सिद्ध झाला. कशामुळं? ज्ञानेश्वरी लिहायचा, गीतार्थ सांगायचा संकल्प सिद्ध झाला. कशामुळं? की अनेक कल्पापर्यंत त्यांचं सत्याचं तप होतं आहे. आता आपण तर कसं आहे, प्रापंचिक माणसं असतात, खिशाचं असतं पण कोणी जर मागितलं तर नाही म्हणतो.
कारण परत देतो का नाही, कधी देतो हेच काही सांगता येत नाही. हे खोटंच बोलणं आहे ना. मग इथं सत्य जातच ना आपलं किती सांभाळलं तरी. आता त्यांचा या विषयाशी संबंधच आला नाही कधी. आता मालिका चाललेली बघा, सुंदर मालिका आहे. काय वैराग्य आहे काय, आणि ज्याचं समाधान कशाचंच बिघडत नाही त्यालाच हे साध्य होतं. आपलं समाधान बिघडला टाईम लागत नाही. म्हणून सत्य बोले मुखे. हरिश्चंद्र राजांना ज्यावेळेस विश्वामित्रांना दान मागितलं त्यावेळेस ते झोपत होते, स्वप्नामध्ये होते. स्वप्नामध्ये दान मागितलं, दान दिलं म्हणे. सोड संकल्प स्वप्नामध्ये, संकल्प स्वप्नात सोडला, दान स्वप्नात दिलं. पण जागे आले तर हात वळले होते, हात वळले होते. मग ते सकाळी आले म्हणे, राजा ते तुझं नाही राज्य राहिलं म्हणे, तू दान दिलं म्हणा. द्यावं लागलं ते, तू दान दिलं म्हणे, पण याचं दक्षिणा द्यावं लागत. दक्षिणाला तर काहीच राहिलं नाही, राज्य गेलंय त्याच्यात. तर आता तुझं राहिलं नाही म्हणे, त्या भांडाराला तो हात लावू शकत नाही. आता तू दक्षिणा माझी व्यवस्था कर म्हणे, काहीच राहिलं नाही. पण हे सत्य सांभाळण्यासाठी त्याने आपल्याला विकायचं ठरलं, बाई पत्नीला विकायचं ठरवलं आणि दौंडी दिली. तर त्यांची पूर्तता करण्यासाठी हे दोन देव विक्रीला आहेत. आयुष्यभर जो घेतील त्याची सेवा करतील. आणि स्वतःला विकलं, पत्नीला विकलं, त्यांची पूर्तता केली. काय काम मिळालं, प्रेत जाळायचं. तो घाट आहे म्हणा याला, काशीला बघितला मी. स्वतःचा मुलगा गेला, पत्नी घेऊन आली त्याला त्याचा विधी करायला. ते कर घ्यावा लागत, तो कर नाही तिच्याजवळ. स्वतःच्या मुलाचं सुद्धा त्यांना ते दहन करता आलं नाही. त्यात खालच्या भागामध्ये ते महाराज कोकरचे महाराज, काय त्यांचे नाव, ते आश्रम आहे रस्त्याच्या कडाला, हां कांबोडे महाराज. त्यांनी कथा सांगितली ती. एक भक्त होता म्हणे, त्यांनी सगळी जमीन विकली आणि भगवंताचं मंदिर बांधलं. ते मंदिर पूर्ण झालं नाही, आणि मंदिर पूर्ण झालं नाही, मग सगळी इस्टेटच संपली होती. मग स्वतःला विकलं आणि पत्नीला विकलं. आमच्या आयुष्याचे पैसे आम्हाला एकदा द्या म्हणे, आम्ही तुमचं आयुष्यभर तुमची तिकडे चाकरी करू. ते पैसे घेतले तरी ते मंदिर पूर्ण झालं नाही. कशानाच मंदिर पूर्ण होईना. काटा गोळा करून आणला, फास ओढून आणले, मंदिरात घासले, पेटून दिलं आणि त्याच्यावर उडी टाकली. वचन, सत्य वचन, असं सत्य. आपलं सत्य 4 वेळा बदलतं दिवसातून. असं सत्य. सत्य बोले मुखे दुखरे अनेकांच्या दुखे, अशी जी अवस्था आहे, ते अवस्था, अशा अवस्थेत जर भक्ती केली तर मग हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सत्य बोले मुखे दुखे अनेकांच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. आता आपण एकदा भजन घेऊ. विठोबा रखुमाई, 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 Kumar
निश्चयाचे बळ तुका म्हणे ह्याचे फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. जोपर्यंत निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होत नाही, गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये बुद्धीचे अनेक प्रकार सांगितले. अनेक फांद्या असलेली बुद्धी आणि एकच फांदी असलेली बुद्धी निश्चयात्मक बुद्धी म्हणतात. पण ही बुद्धी दुसरं कोणी आपल्याला आपलाच निश्चय आपण करावा लागतं. मी तंबाखू खात होतो, बहुत संगत दिवसभर असायचो, पण कधीच माझा पडून दिले नाही. गाडी चालायचं, भाऊ म्हणायचे समोरही पाहायचं, खाली ब्रेककडे लक्ष, क्लचकडे लक्ष, हात स्टेरिंग, इकडल्या आशेत पाहायचं, इकडल्या आशेत पाहायचं, वरल्या आशेत पाहायचं, तंबाखू खायचं. दिवसभर सवय अशी लागली होती का दिवसभर तोंडात असायची. पण निश्चय व्हायना ना, वाटायचं सोडावा. किती वेळा त्या शिंग्याची होळी असते ना, त्याच्यामध्ये पुढ्या टाकून दिल्या, ती टाकून एक 5 मिनटं झाली का परत गावात जाऊन आणायचं. काय करावं ती सुटनाच अशी लय वेळा झाल्या. पण एकदा काय झालं, मुली नाते 10वीला आणि नातू 5वीला. ती नात मला म्हणली, अण्णा हे खाऊ नका तुम्ही, चांगलं नाही. म्हणलं आता आपल्याला लाजच राहायची नाही, तरी सुटना ती. काय करावं आता, खूप प्रयत्न करायचो. एक पुडी 10 रुपयाची पुडी मला 8 दिवस जायची, जास्त नाही खायची. पण चुनान ती एकत्र केली का, इथं ठेवून दिली का समजा. पण ती अभ्यास करीत होती, मी पणवर वाचित होतो, ती सोप्यावर अभ्यास करत होती. नातू आला तो 5वीला, तो उचित होता पुस्तकं, आणि त्या पुस्तकावर चित्र आलं की तंबाखू खाल्यावर गाल कशा होत्या त्याचं चित्र. त्याचे हिंमत होईना. तू म्हणे दिदी तू अण्णांना सांग ना तंबाखू खाऊ नका, हे बघा कसं होतं म्हणा तंबाखू खाल्ल्यावर. ते चित्र दाखवलं. ती म्हणे बाबा मी सांगितलं, कटळून गेले, आता तू सांग. तो 5वीला असायला ना, तो आला, तो असा खिडवानी मला म्हणला, म्हणे अण्णा हे बघा म्हणे कसं होतं, तुम्ही तंबाखू खाऊ नका. म्हणलं आता फारच लाच सुटल्या. त्यावेळेस नातू म्हणल्यानंतर मग म्हणलं आता आपण फार इतक्या खालच्या लेवलला गेलो ना, आता फार 5वीतला मुलगा आपल्याला सांगायला लागला. आणि मग आपलं एवढं वयाचं काय उपयोग आहे, लोकांना सांगण्याचं ज्ञान पाहण्यात काय उपयोग आहे. मग त्या दिवशी खरा निश्चय झाला. निश्चयाचे बळ मग फळ लगेच मिळतं बरं का. 2 फेब्रुवारी 21 तंबाखू सोडली, तारीखसुद्धा ध्यानात आहे. तर असं ती तारीख माझ्या लक्षात येते, या तारखेला वर्धापन दिन साजरा करावं का काय असं होतं, बरं का आठवणच नाही आली. असा निश्चय ज्यावेळेस आपण या परमात्म्याच्या बाबतीमध्ये करू ना, त्यावेळेस सुद्धा आपल्याला सुद्धा भगवंत आपल्या समोर, जसं म्हणतात ना, तुम्ही जर गुरुसाठी गुरु संत भेटीसाठी जर तुम्ही उतावीळ झाले, अशी तुमची अवस्था झाली, तर बहु संतात करते सद्गुरू असे जमीन निघत असतात. तसं ती अवस्था बरे झाले तेव्हा आजीवरी, पडलो नाही मृत्यूच्या आहारी, वाचून आलो एकवरी, उरले तरी तुम्हा सर्व. दिलं या काळे अवकाश, नाही पडले आयुष्य नाश. आता काळाने आतापर्यंत मला अवकाश दिला आहे, कोरोनाच्या काळातून वाचवलं आहे. आता पुढचं काय, पुढं आता दिवस फार कळून गेला आहे. थोड्या दिवसामध्ये, थोड्या वेळामध्ये तो मावळतीच्या जागेवर जाणार आहे. हे दिवस आहे आता आपले. मग आता काय करायला पाहिजे, आता तरी सावध व्हा ना, आता तरी तंबाखू सुटली ना. मग आता देह लावा देवाच्या कारणी. हा देह आता फक्त अर्धी चतकोर 2 टाईम मिळाली ना, इच्छा संपली. आता अर्धी चतकोर 2 टाईम मिळाली ना, बाद झाली. मग आता हा देह देवाच्या कारणी असा निश्चय केला तर होऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे फळ निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ,
महापूजा श्रीच विष्णूची महापूजा नाही तुझा अनुभव नाही तुझा ईशा विष्णू महापूजा ईशा विष्णूची महापूजा तुका म्हणे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं निश्चय जर झाला ना आपला तर आपण नेमकं ते मिळू शकतो. या संताने निश्चयच केला. निश्चय करून त्यांना जो अनुभव आला ते सिद्ध झाले आणि मग आपल्याला तो मार्ग दाखवला की बाबा आम्ही ज्या मार्गाने गेलो आमच्या मागं या तुम्ही जे तुम्हाला पाहिजे आम्ही ज्याच्यासाठी गेलो ते आम्हाला मिळालं आहे. आमच्या मार्गाने जर आले तर तुम्हाला सुद्धा ते मिळाल्या वाचून राहणार नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत जन तेनेच पण ते चालू जाता न पुढे गुंता कोठे काही. त्याने संतांनी आपल्याला शांती बहाल केली, निश्चिंती दिली आणि शास्त्रज्ञाने संतांनी बुद्धीची निश्चिंतता आणून दिली. बुद्धी शांत केली, मन शांत केलं, शास्त्रज्ञांनी पोट शांत केलं. जेवढं महत्त्व संताला आहे त्याच्यापैकी शास्त्रज्ञांना सुद्धा तेवढंच महत्त्व द्यावं लागलं. असा एक शास्त्रज्ञ होता की त्याने भुईमुगाची आता तोलाही पूर्वीचा काळ आता शोधायला काही 15 सेकंदात जग नष्ट करण्याची धमकी दिली इराणने. 15 सेकंदामध्ये आता खूप प्रगती झाली. पण पूर्वीचा असा एक शास्त्रज्ञ होता त्यांनी भुईमुगाच्या पिकाचा शोध लावला आणि ते रुचकर शेंगदाणे असे खूप खायला चविष्ट लागले. मागणी वाढली, बी तयार झालं आणि सगळ्या त्या देशामध्ये सगळं भुईमुगाचं पीक उत्पन्न झालं, खूप उत्पन्न झालं. पण ज्यांनी शोध लावला आतापर्यंत शोध कसा लागला सांगता आलं नाही. बी आधी का फळ आधी, कोंबडी आधी का अंडा आधी कोणाला सांगता नाही आलं. कारण बियाशिवाय झाड होत नाही. पण ते बी पहिलं बी कुठून आलं ते शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आणि तर पूर्ण देशामध्ये खूप शेंगाचं पीक आलं. पण दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडला आणि धान्यच नाही. लोकांचा उपासमार व्हायची वेळ आली. पण मग ते मागच्या वर्षी पिकलेल्या त्या शेंगा लोकांनी खाल्ल्या. एक मुठभर शेंगदाणे खाल्ले, पाणी केले, धापट व्हायचे लोक, धान्य नसं मिळत. वर्ष गेलं असं तर राजा म्हणे कोण असा महात्मा आहे का यांनी याचा शोध लावला. आज प्रजेवर कुठलंही जरी संकट आलं तर ते संकटाचं निवारण करायचं काम हे तर राजाचं असतं. उपासमार होतं असं तर कुठून अन्नधान्य आणून त्या प्रजेला द्यावाच लागतं. पण कुठंच अशी सोय राहिली नाही का अन्नधान्य पिकलंच नव्हतं. पण मागच्या वर्षी ज्या शेंगा पिकवल्या होत्या शास्त्रज्ञाच्या शोधामुळं त्या शेंगाने सगळी प्रजा शांत झाली. त्या राजाचा विवेक जागा झाला. कोण म्हणे असा महात्मा आहे की यांनी आता शोध लावला होता. म्हणून त्याच्या चौकशीसाठी माणसं पाठवले राजदूत आणि ते शोधित त्याला सापडला. एक दिवस त्यांची भेट झाली. ती सांगितलं की बाबा राजाने तुझा सत्कार ठेवला आहे, अमुक दिवशी अमुक ठिकाणी तुम्ही राजदरबारामध्ये हजर राहा. त्यांना पत्र दिलं, सांगितलं आणि त्या दिवशी मग तो तिथं त्या राजदरबारात गेला. तर त्याच्या सत्कारासाठी तो भला मोठा मंडप, स्टेज, खुर्च्या, बाकडे सगळी व्यवस्था स्वीकार आणि जमले, सगळी पब्लिक जमली. पहिल्यांदा सत्कार बघत होते ते. कोण असा भाग्यवान आहे का तर राजाच्या हस्ते त्याचा सत्कार होऊ राहिला आहे आणि तो त्यांच्यामध्ये बसलेला, तो ऐकतो सगळा. ज्याच्यासाठी एवढा मोठा प्रोग्राम उभा केला असा कोण माणूस आहे तो. आणि मग त्याचं नाव पुकारलं. त्यावेळेस त्याला वर बोलावण्यात आलं आणि ते उठून तो वरती गेला त्या सत्कारच्या ठिकाणी. त्यावेळेस त्याच्याकडे बघितलं. त्याच्या पायात एक सूट होती, एक कोट होता, कितीतरी ठिकाणी फाटलेला होता, कितीतरी ठिकाणी सुईद्वाराने शिवलेला होता. त्याचे केस वाढलेले होते, त्याची दाढी वाढलेली होती. त्याच्याकडे बघितलं तर कोणीतरी भिकारी असं वाटत होतं. आणि मग त्याला त्याचं मनोगत मांडायला सांगितलं राजाने. त्यावेळेस त्याने सांगितलं महाराज गेले 20 वर्ष झाले माझ्या एका मित्रानं मला हा कोट आणि हा पॅन्ट दिलेली म्हणे. 20 वर्ष एका ड्रेसवर आहे म्हणे मी. मला माझ्या घराचं आठवण नाही, माझ्या मुलाबाज कुठला विषयच नाही माझ्या डोक्यामध्ये. केवळ ह्या दीनदलितांची मला कशी सेवा करता येईल
काय त्यांच्यासाठी शोधू, या शोधासाठी माझं सगळी जिंदगी गेली. आणि त्या काहीतरी एक शोध लावत असताना दुसरा शोध लागतो, दुसरा लागत असताना तिसरा लागतो. जे मनात नसतं त्याची व्यतिरिक्तच लागत असतं. असे कितीतरी शोध लावले त्याने. मातीपासून रंग बनवला, दगडापासून सिमेंट बनवलं, मग ते इमारती तयार झाल्या, रंगरंगोटी देण्यात आली, सगळे शोध त्याने असे पुष्कळ शोध लावले. आणि त्याची कहाणी ज्यावेळी सांगितली की 20 वर्षापासून एका ड्रेसवर असणारा माणूस त्यांनी सगळं त्याचं राज्य शांत केलं होतं. हे सुद्धा संतापेक्षा कमी नाही. म्हणून त्यांनी निश्चय केला की काहीतरी आम्हाला या समाजासाठी करायला पाहिजे. म्हणून हे शोध लागले आणि संतांनी आपलं मन शांत केलं आणि या संतांनी आपलं पोट शांत केलं. म्हणून दोन्ही सगळे एकाच मुलाचे. त्यांनी आपण सुद्धा शांत झालो. आपल्याला अगदी योग्य वेळी योग्य काळी आणि योग्य महात्म्याची भेट झाली. नाहीतर बहुत आता ऐकतोय आपण किती मोठे गुतले, किती मोठे गुतले, सगळं तेच आहे. टी व्हीवर दुसरी बातमीच नाही. आता मग असं जर कधी झालं तर आपण खूप दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दैवाचे दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. सुंदर, खरोखर धन्य आपण योग्य ठिकाणी आलो, योग्य स्थळी आलो, योग्य काळीसुद्धा आलो. सगळंच भाग्यवंत आहे. अशा सिद्ध पुरुषाची भेट होणं सोपं नाही. बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेठीनं कृपा केल्याशिवाय अशी भेटी होती नाही. आपली भेट झाली म्हणून तुम्ही भाग्यवंत, मी भाग्यवंत, विनेकरी बाबा भाग्यवंत, मेर कुटुंब भाग्यवंत, मृदुंगवाला भाग्यवंत, इकडे गायक महाराज मंडळी सगळी भाग्यवंत. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोललेले कुडे देवा कुडे उत्तरे, क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार ना फुला, क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध, कामाने ज्ञानेश्वरा, माया पैकी करा, करा क्षमा पराध, महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय. धन्यवाद महाराज. हरिभक्तपरायण भाऊसाहेब अण्णा तांबे चिंचपूर लोणी सुंदर अशी कीर्तन सेवा केली. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. फार तळमळे अण्णांची सगळं जरी साधं दिसत असेल पण अंतकरणामध्ये फार तळमळे आणि खूप साधना आहे महाराज. भागवतावर रामायणावर विशेष त्यांची गोडी आहे, विशेष प्रभुत्व आहे महाराज, ते आपल्याला दिसूनच आलं. म्हणून बरेच बाकीचे मंडळी आलेले चिंचपूरवरून महाराजांनाही धन्यवाद, त्यांनाही धन्यवाद. सर्व उपस्थित साधक बंधू भगिनी सगळ्यांना धन्यवाद. मृदुंगाचार्य आपले कृष्णा महाराज मस्के वैजापूर आपल्या मस्के काकांचे नातू आहे. मागच्या वर्षी त्यांनी सेवा दिली होती, यावर्षी पण उत्कृष्ट मृदंग वाजवून सेवा दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्व गायनाचार्य मंडळी, सर्व भजनी मंडळ, पंचक्रोशीतलं भजनी मंडळ सगळ्यांना धन्यवाद. त्याच्यानंतर प्रसाद आहे, आमटी भाकरीचा प्रसाद आहे. सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांनी भाकरी आणलेलं आहे म्हणून सगळ्यांना धन्यवाद. हे कार्य सगळ्यांच्या सहकार्यातून चालू आहे महाराज. म्हणून आता लगेच आपण पंक्ती धरून घ्यायच्या आहे, प्रसाद घ्यायचा. प्रसादानंतर परत एक कीर्तन सेवा होणार आहे म्हणून आता प्रसादाला तयारीला लागा.